जय भीम, नमो बुद्धाय। मैं मराठी में ही बात करना चाहूँगा क्योंकि ये महाराष्ट्र से संबंधित है। वैसे तो पूरे बाबा साहब अम्बेडकर जी के मूवमेंट से संबंधित है, लेकिन ये प्रोग्राम महाराष्ट्र के मुंबई में होने जा रहा है, इसलिए महाराष्ट्र के लोगों को मैं खास ये मैसेज देने के लिए लाईव्ह आ रहा हूँ। 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातली पहिली संघटना, रजिस्टर्ड पहिली संघटना स्थापन केली। मुंबई दामोदर हॉल परळ या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातली पहिली संघटना स्थापन केली। त्या संघटनेचं नाव बहिष्कृत हितकारिणी सभा। याच बहिष्कृत हितकारिणी सभेचं ब्रीदवाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं, ते म्हणजे टू एज्युकेट, टू एजिटेट अँड टू ऑर्गनाइज, ज्याला आपण म्हणतो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। बाबासाहेब आंबेडकरांनी ही संघटना 20 जुलै 1924 रोजी मुंबई या ठिकाणी स्थापन केली आणि या 20 जुलै 2024 रोजी या घटनेला किंवा या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी साजरा करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली पहिली संघटना, ज्या संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक जीवनाला प्रवेश केला, चळवळीला प्रवेश झाला, त्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि याचंच औचित्य म्हणून 20 जुलै 2024 रोजी मुंबई नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या सभागृहामध्ये आम्ही बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव साजरा करीत आहोत। मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईच्या, ठाण्याच्या, महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक जिल्ह्याच्या आंबेडकरी अनुयायांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर या कार्यक्रमाकरिता उत्तर प्रदेशहून काही गेस्ट मी आमंत्रित केलेले आहेत, दिल्लीहून केलेले आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान राहिलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये खूप मोठा आधारस्तंभ छत्रपती शाहू महाराज होते आणि म्हणून या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या शताब्दी महोत्सवामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज संभाजी राजे छत्रपती यांनाही आमंत्रित केलेलं आहे। प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित राहणार आहेत आणि आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते सगळेच मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत। राजेंद्रपाल गौतम, ज्यांनी बौद्ध धम्मदीक्षा घेतल्यामुळे त्यांना आम आदमी पार्टीतनं राजीनामा द्यावा लागला, तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अनेक राज्यमंत्री, पूर्व राज्यमंत्री या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत, जे आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, अशी सगळी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मुंबईच्या लगतच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम यशस्वी करा। बाबासाहेब आंबेडकरांच्या या 1924 ते आज 2024च्या या 100 वर्षाचा अहवाल किंवा बाबासाहेबांची सामाजिक मुवमेंटचं आज कुठपर्यंत आली, धार्मिक मुवमेंट कुठपर्यंत आली, राजकीय मुवमेंट कुठपर्यंत आली, आर्थिक मुवमेंट कुठपर्यंत आली, हे संपूर्ण लेखाजोखा आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपणही या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा, एवढंच मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। बऱ्याच लोकांचे कमेंट्स येतात, सर हिंदी में बोलो, जय भीम। मैं हिंदी में फिर से एक जानकारी देना चाहता हूं। 20 जुलाई 1924 को बाबा साहब अम्बेडकर जी ने उनके जीवन का पहला संगठन बनाया। मुंबई में दामोदर हॉल परल, यहाँ पर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस संस्था की स्थापना की। संस्था का नाम है बहिष्कृत हितकारिणी सभा। इस बहिष्कृत हितकारिणी सभा को 20 जुलाई 2024 को 100 साल पूरे हो रहे हैं। शताब्दी महोत्सव यहाँ पर हम लोगों ने आयोजित किया हुआ है। मुंबई के नरीमन पॉइंट के यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान में ये कार्यक्रम हम लोगों ने आयोजित किया हुआ है, तो इसी की जानकारी मैं लोगों को दे रहा था। अगर हो सके
तो बाकी के स्टेट के लोग भी आमंत्रित है जो आ सकते हैं। बरसात का मौसम है, अगले शनिवार, इसी शनिवार को ये कार्यक्रम होने जा रहा है, इसलिए ये प्रोग्राम ओपन ग्राउंड में हम नहीं कर पा रहे हैं, इसलिए ये ऑडिटोरियम में कर रहे हैं। यशवंतराव चौहान ऑडिटोरियम, नरीमन पॉइंट मंत्रालय के सामने मुंबई में ये कार्यक्रम हो रहा है। तो जो भी लोग इसमें कार्यक्रम में आना चाहते हैं वो आमंत्रित है। इस कार्यक्रम के लिए छत्रपति शाहू महाराज, इनके वंशज युवराज संभाजी राजे छत्रपति, वो प्रमुख उपस्थिति में आने वाले हैं। राजेंद्र पाल गौतम जी जो दिल्ली से आम आदमी पार्टी से एमएलए रहे हैं वो यहां पर आ रहे हैं। विनोद तेजियान जी इस कार्यक्रम में आ रहे हैं, जो बसपा से पूर्व राज्य मंत्री रह चुके हैं, विनोद तेजियान जी आ रहे हैं, नसीम सिद्दीकी जी आ रहे हैं। तो ये बहुत सारे प्रमुख उपस्थिति में ये गेस्ट आ रहे हैं, सभी लोग आ रहे हैं। तो जो भी हो, बाहर के स्टेट्स के, महाराष्ट्र के बाहर के लोग जो आना चाहते हैं वो इस कार्यक्रम के लिए आमंत्रित है। आप लोगों ने मुझे सुना, उसके लिए बहुत बहुत आभार, धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।